मंडळी आज सुद्धा आपण आलेलो आहोत नाशिक येथील HL टाउनशिप मधील ओझर मिग येथे आणि तिथल्या आज या सगळ्या नवीन ताया इथे आलेल्या आहेत. जर आपण वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. त्याचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला या खेळासाठी इथे 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत एकमेकांसमोर. आणि आजच्या या खेळामध्ये आपण करणार आहोत उखाण्यांची जुगलबंदी. हो हो क्या बात. अरे बापरे. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. उज्ज्वला श्यामघोले. उज्ज्वला ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 23 वर्ष. 23 वर्ष. भाऊजी काय करतात? HL मध्ये. HL मध्ये आहे. आणि माहेर कुठलं? माहेर हेच आहे ओझरच. आणि सासर? सासर जळगाव. जळगाव सासर. व्हेरी गुड. आणि ताई तुमचं नाव सांगा. ललिता निलेश धामणे. ललिता ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष. भाऊजी काय करतात? HL आहेत. इन्स्पेक्टर. व्हेरी गुड. आणि अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. व्हेरी गुड. लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला पहिल्यांदा? दबंग. लग्नानंतर पिक्चर पाहिलं तर दबंग. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आणि उखाण्यांची जुगलबंदी होणार आहे आणि त्या जुगलबंदीसाठी पहिली जोडी ही असणार आहे या दोघींची. तेव्हा आता उखाणा आपण जुगलबंदी सुरू करूया या जोडीमध्ये. आणि जी ताई उत्तम उखाणे घेईल, उत्तम परफॉर्मन्स देईल, तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे. चला तर पहिला उखाणा कोण घेते, तुम्ही का तुम्ही? व्हेरी गुड. क्या बात आहे. मी घेते. हा व्हेरी गुड. हा हा उखाणा पटकन होऊन जाऊ दे. खोक्यात खोका, हा. लाकडी खोका, खोक्यात खोका, लाकडी खोका. ही आहे मांजर आणि हिचा नवरा आहे बोका. मला मांजर म्हणाली इथपर्यंत ठीक आहे. तुमच्या नवऱ्याला बोका म्हणाली ते बघा. भावालाच बोका म्हणाली. मी असं तर ऐकून नसतं घेतलं हे बोका बिका. सकाळी सकाळी हा. भरते नळाचं पाणी. सकाळी सकाळी काय करते तर भरते भरते नळाचं नळाचं पाणी. पाणी. हा. आरशात जाऊन बघ, तूच दिसते मांजरावाणी. क्या बात आहे. कसलं उत्तर दिलेलं आहे. दिसते मांजरवाणी. हा मांजर कशी फुल बिल घालून आली इथं. क्या बात. याच्यात उत्तर होऊन जाऊ देत. प्रीती झिंटाच्या गालावर पडते खडी प्रीती झिंटाच्या गालावर पडते खळी. आणि झुरळाला बघून ही मारते टुणकन उडी. होऊन जाऊ दे. विड्याच्या पानावर. कशाच्या पानावर? विड्याच्या पानावर याच्या पानावर पावशेर कात. पावशेर कात. मला असं वाटतं हिच्या कमरेत कोणीतरी घातली लात. कसलं उत्तर दिलंय. क्या बात आहे. मांजरवाणी बोलले होते ना. हा तर एकदा शेवटचं उत्तर द्या ना. पुण्यात प्रसिद्ध आहे हा. शनिवार पेठ. हा पुण्यात प्रसिद्ध आहे शनिवार पेठ. हा कार्यक्रम झाल्यावर मला येऊन भेट. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. प्रियंका सर्वेश महाजन. भाऊजी काय करतात? HL मध्ये. HL मध्ये आहेत. वा व्हेरी गुड. माहेर कुठलं? माहेर खामगाव. आणि सासर? खामगाव. दोन्ही एकच आहे. कन्फर्म लव्ह मॅरेज नाहीये. नाही. तुम्ही कुठला चित्रपट बघितला लग्नानंतर? खरं खरं सांगायचा. बघितलाच नाही, आधी बघितला. लग्नाच्या आधी बघितला. कुठला बघितला? हा कुठला बघितला? आम्हाला ऐकायचंय. नाव सांगा पटकन. मैं तेरा हिरो. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. ताई तुमचं नाव सांगा. दामिनी वाल्मिक पाटील. दामिनी ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 12. तुम्ही कुठला चित्रपट बघितला आधी मला सांगा. दुनियादारी. आणि आता जुगलबंदी आपण सुरू करूया. पहिल्यांदा कोण उखाणा घेणार, तुम्ही का तुम्ही? तुम्ही घेते. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. क्या आत्मविश्वास आहे बघा. मी घेते सांगते. हा होऊन जाऊ दे. साखरेचं पोत हा. सुईने उसवलं. साखरेचं पोतं. साखरेचं पोत सुईने उसवलं. दामिनीने मला गोड बोलून फसवलं. हा ह्याच्यात उत्तर द्या पटकन. तोडायला गेले फूल. तोडायला गेले फूल. हा तोडायला गेले फुल. बरं का ऐका. हा. हातात आली काडी. हातात आली काडी. तोडायला गेले फूल. हा. हातात आली काडी. हा मी राहिले बारीक. प्रियंका झाली जाडी. तुम्हाला जाडी म्हणाल्या. ऐकून नसतं घेतला. जाडी म्हणाल्या. पाऊस पडायला लागल्यावर नाचायला लागतो मोर. पाऊस पडायला लागल्यावर नाचायला लागतो मोर. दामिनी आहे चुगलखोर. चुगलखोर म्हणाले तुम्हाला. असं बोलून करू नको आम्हाला बोर. हा क्या बात आहे. तिथलं तिथे. हा ह्याच्यात उत्तर होऊन जाऊ दे. मऊ मऊ गादी त्यावर मऊ मऊ उशी. मऊ मऊ गादी त्यावर मऊ मऊ उशी. उशी. आधीच हसते कशी. हा मऊ मऊ गादी मऊ मऊ उशी
असू नको इथे येऊन माझी. अरे काय काय बोलतोय तुम्हाला? हा, जाडी झालं, म्हशी झालं. हा महादेवाच्या पिंडीला नागोबाचा वेडा. हा. महादेवाच्या पिंडीला नागोबाचा वेडा. तू आहेस म्हैस, तुझा नवरा रेडा. रेडा बोलत मी नसतं ऐकून घेतलं. मी हे ऐकूनच घेतलं नसतं. तांदूळ निवडताना सापडला त्यात खडा. खडा. जास्त बोलशील ना घालेल तोंडात बटाटा वडा. काय बटाटा वडा आवडीने खातील त्या. हा, हिरव्या पैठणीला भरजरी काठ. हिरव्या पैठणीला भरजरी काठ. हिरव्या पैठणीला भरजरी काठ. हा. दामिनी कामाच्या बाबतीत भलतीच माठ. माठ म्हणाले तुम्हाला आपण. पण माठ एक वेळ ठीक आहे, नवऱ्याला रेडा आपण ऐकूनच नसतं घेतलं. आपण सरळ काहीतरी बोललो असतो. संत्रीचा निघतो गोड ज्यूस. हा, संत्रीचा निघतो गोड ज्यूस. प्रियंका तू भलतीच कंजूस. व्हेरी गुड. काहीतरी आपलं बोलून उखाणा कंप्लीट केलेला आहे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. मी ग्रीष्मा विनोद जाधव. ग्रीष्मा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16. 16 वर्ष. माझं लव्ह मॅरेज. मी काहीच मी विचारलं पण नाही. खूप सुंदर, क्या बात आहे. ताई तुमचं नाव सांगा. शीतल विजय गायके. शीतल ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. माहेर कुठलं? माहेर शिर्डी. शिर्डी. आणि सासर? सासर पण शिर्डी. व्हेरी गुड. पहिल्यांदा कोण उखाणा घेणार आहे? तुम्ही घेणार आहे? ओके, व्हेरी गुड. मस्त खणखणीत होऊन जाऊ देता उखाणे. क्या बात आहे. हा, 22 मार्चला झालं होतं लग्न. क्या बात आहे. ऐका सगळ्यांनी. 22 मार्चला झालं होतं लग्न. हा, लग्नात आला होता सातारचा बँडवाला. क्या बात आहे. सातारचा बँडवाला. लग्नात आला होता सातारचा बँडवाला. हा, विनोदरावांचं नाव घेते, झुकेगा नाही साला. ये बात है. काही होऊन जाऊ दे याच्यात. झुके का नाही साला म्हणतायत या. हिरव्या साडीचे लाल काठ. हिरव्या साडीचे लाल काठ. हिरव्या साडीचे लाल काठ. हा, गब्बस ग भिंतीवरची पाल. भिंतीवरची पाल म्हणाल्या त्या. भिंतीवरची पाल. सैराट पिक्चर मध्ये होता परशा आणि आर्ची. हा, सैराट पिक्चर मध्ये होता परशा आणि आर्ची. सैराट पिक्चर मध्ये होता परशा आणि आर्ची. पुढचा उखाणा नीट घेणे तर तोंडात घालेल मिरची. घसा खवखवतो म्हणून घेतो आपण गोळी. हा, घसा खवखवतो म्हणून घेतो आपण गोळी. ग्रीष्मा दिसते तेवढी नाही साधी भोळी. हा, जुलैच्या पावसात भरते पाण्याच्या घागरी. हा, जुलैच्या पावसात भरतात पाण्याच्या घागरी. उगाच ग्रीष्माचं नाव घेऊ नको नट मोगरी. नट्ट मोगरी म्हणाल्यात त्या. आता याच्यात उत्तर द्या. गरम गरम सांबर मध्ये टाकते मसाला. गरम गरम सांबार मध्ये टाकते मसाला. ग्रीष्माला पाहून येते मला हसायला. त्या काय जोकर आहेत का? त्यांच्याकडे बघून तुम्हाला हसायला येते. शेवटचा उखाणा होऊन जाऊ देत. अच्छीत गच्ची गच्चीत गुलाबाचं झाड. हा, अच्छित गच्चित गच्चित गुलाबाचं झाड. गुलाबाचा पडला होता सडा. गुलाबाचा पडला होता सडा. नीट घे उखाणे धडा धडा. हा, नीट घे उखाणा धडा धडा. हा, शेवटचा उखाणा होऊन जाऊ दे. एक उत्तर चपराक मारत एकदम. हाताची घडी तोंडावर बोट. बरं ठीक आहे. ग्रीष्मा डोकं नसन चालत तर एक देऊ का विस्कीचा घोट. 1 मिनिट थांबा. अत्यंत महत्वाची बातमी आहे. ही विस्की आली कुठून? आम्हाला ह्याचं उत्तर द्या. मोबाईल मध्ये पाठी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम उखाणे घेतलेले आहेत विथ परफॉर्मन्स, त्या बात आहे, त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि अजून एक ताई आहे की जिने छान उखाणा घेतलेला आहे. खूप छान. त्यांना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. सन मराठी वाहिनीकडून त्यांना मिळते हे बक्षीस. या, खूप खूप अभिनंदन. खूप छान उखाणा घेतलात तुम्ही. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता तुमच्या समोर सुरू होणार आहे. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. या खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला आपण बक्षीस देणार आहोत. ठीक आहे. आणि खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि संगीत संपल्यानंतर तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची आहे
हा ती जर तुमच्यापासून थोडी जरी लांब गेली तर ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पटकवायची. ठीक आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा पटकन पटकन बसून घ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. लवकर. हा ये बात आहे. नाही बरोबर आहे बरोबर आहे. नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. हा खुर्ची अजिबात सोडायची नाहीये. व्हेरी गुड. हा गोल पुढे जाऊन खुर्ची रिकामी आहे तरी पटकवलेली आहे. खेळ खेळ असतो. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. आमचे नियम सगळे जे काय त्यांनी उचलले तरी बाजूला फेकून दिलेले आहेत. नाही पण ठीक आहे. माझ्या मते ही खुर्ची या ताईंची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. 6 खुर्च्या आहेत इथं. खुर्च्या आहेत इथं. इथं आणि ह्या आहेत या सगळ्या. या 10 आहेत. हा त्यांनीच मला बाहेर काढलं. बाहेर काढलं. हा आता बघूया कुठली ताई पटकवते खूर. आता बघूया कुठली ताई पटकावते खुर्ची. नाही मी कसं बोललो खूर. हा हे काय केलं तुम्ही खूरची. पण त्यासाठी म्युझिक प्ले. दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे काय को. नको नको काय ग सकू, 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 काय ग सकू. I'm the one, the ace, the only, Joe, I'm the king. हा पटकन 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 लवकर लवकर. हा इथे. हा लवकर लवकर लवकर. एक ताई. हा आणि आता आपण जाणार आहोत. अरे बापरे, एक नळावरची भांडणं सोडवायची आहेत. हा काय झालं मला सांगा. सर मी पकडली चेअर. तुम्ही चेअर पकडली. तुमचं काय म्हणणं आहे. ती मागून येऊन बसली. पुढे गेली होती. मी येत होती अशी. अच्छा आणि तुम्ही इथे बसला. तुम्ही खुर्ची पटकवलेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं ही खुर्ची तुमची आहे. त्या मागून येऊन बसले असं तुमचं म्हणणं आहे. नाही अजिबात नाही. आम्ही बघितलेलं आहे की ही खुर्ची त्यांची आहे आणि शेवटी खेळ खेळ असतो. खेळात हार जीत तर असतेच, नक्कीच असते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत, कारण ही खुर्ची ह्या ताईंची आहे. बसा इथे. आणि या ताई एकच खुर्ची मध्ये आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आपल्या तायांमध्ये एवढं टॅलेंट आहे मला माहितीच नव्हतं. कुठलीच ताई ऐकत नाहीये. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया कुठली ताई पटकावते खुर्ची. आता बघूया कुठली ताई. पण त्या 6 आठी. हा ही कुठली सनई होती काय माहिती. हे काय होतं हे. हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात है. जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल. उछल उछल के चल यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पूरी जरा हळू 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 चाल.
ए पोरी जरा हळू 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 चाल. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. ये चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. यायला तिच्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल. हळू 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 चाल. ए पोरी जरा हळू 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 हळू. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीच्या विजेत्या आहेत ह्या ताई. त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. व्हेरी गुड. अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हो. तुम्ही रडताय कशाला? नाही. आनंद आहे. हो. क्या बात आहे. मिस्टर घरून बोलवताय. तरी पण तुम्ही जात नाहीये. हो. तेव्हा ह्याच आनंदात ह्याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मला सांगा, दिवसभरात तुम्ही किती कोणाशी किती भांडता? खरं सांगायचं, भांडता तुम्ही? हो सगळे. हो म्हणजे भांडायला इतकं आवडतं तुम्हाला? हा, पण खरं सांगू का, आवडतं का कोणाला भांडायला? की नाही की नाही? खरं सांगतो. पण कधी कधी काय होतं की आपण विनाकारण स्वतःच्या इगोमुळे सुद्धा म्हणा किंवा कधी कधी समोरच्या चुकीमुळे सुद्धा आपण आपल्यामध्ये वाद होतात आणि तो अबोला निर्माण होतो. आणि तुम्हाला खरंच सांगतो की अशामुळे ना इतकी आपली जवळची नाती दुरावली गेलेली असतात ना. आणि माणसं आयुष्यात पाहिजेत ना, ते दूर गेले तर काय उपयोग आहे हो? तुम्ही खूप श्रीमंत असाल, खूप पैसे कमवाल, खूप प्रॉपर्टी असेल, सगळं असेल, पण माणसंच आपल्या हक्काची जवळ नसतील ना तर काय उपयोग नसतो. आणि म्हणून आपण चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्यामध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि म्हणून मी त्या ताईंना इथे बोलवतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. दीपाली किशोर पगारे. दीपाली ताई, माहेर कुठलं तुमचं? माहेर गोपेगाव. गोपेगाव. आणि सासर? सासर जानोरी. अच्छा. कोणाबरोबर हा अबोला आहे मग? सिन्नरची नणंद आहे माझी. सिन्नरची नणंद? हा, सिन्नरला राहतात त्या. अच्छा. किती वर्ष हा अबोला आहे? आता मॅक्सिमम तरी 5-6 महिने झाले असतील. मॅक्सिमम 5-6 महिने झालेले आहेत. हरकत नाही. पण मग ह्या 5-6 महिन्यांपूर्वी तुमचं नणंद भाऊजाई नणंद भाऊजाई म्हणजे आम्ही दोघी बहिणींसारखंच राहतो. पण थोड्या काही गोष्टींमुळे अबोला झालाय. पण असं काय घडलं म्हणजे? आता तुम्ही जर सांगू शकत असाल तर. नसेल सांगायचं तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण काही गोष्टी खूप वैयक्तिक असतात. आपण नाही सांगू शकत. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तरी काही हरकत नाही. पण काही असे गैरसमज निर्माण झाले, पण ते गैरसमज कोणाला झाले? तुम्हाला झाले की त्यांना झाले? दोघींना झाले. अच्छा, त्याच्यात काही हे नाही. अच्छा. पण मग या 6 महिन्यात ते गैरसमज दूर करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न नाही केला? नाही केला ना. मी फोन केला. अच्छा. बोलल्या त्या पण जे पहिल्यासारखं बोलणं होतं ते नाही मला जाणवलं. तर मला थोडीशी अजून कुजबूज आहे की माझी नणंद माझ्याशी पहिल्यासारखी बोलावा आणि माझ्या बहिणीसारखी परत तिने माझ्याशी मिळून मिसळून राहावा, हीच अपेक्षा आहे मला त्यांच्याकडून. मला ताई की आज तुम्ही आता म्हणतात 5-6 महिने झालेले आहेत हा अबोला होऊन. 5-6 महिन्यात तुम्ही सुद्धा प्रयत्न केलेत, पण त्यांच्याकडनं काही तसा तुम्हाला हवा तसा काही प्रतिसाद मिळालेला नाही. मग आज ह्या माध्यमातून तुम्हाला काय त्यांना सांगावं असं वाटतंय? मी त्यांना म्हणून सांगते की ताई काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा. आणि पहिल्यासारख्या तुम्ही माझ्या खरंच मैत्रिणीसारख्या, बहिणीसारख्या माझ्याशी हसून खेळून बोलावा, हीच माझी खूप अपेक्षा आहे अजून पण. किती वेळ लागला होता हे करायला? 5-6 महिने तुम्ही लावले एवढे? हा, हरकत नाही. पण ताई काही का असेना, पण मला एका गोष्टीचा खरंच खूप आनंद वाटतो की ह्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनातली खंत इथे व्यक्त करावीशी वाटते अगदी हक्काने. त्याचा खरंच खूप आनंद आहे आम्हाला. त्याच्यामुळे तुमची नणंद नक्की तुमच्याशी बोलायला येईल. ताई, पण आज तू इथे येऊन आली आहेस आणि हक्काने तुझ्या मनात तू तिथे व्यक्त झालेली आहेस, तर तुला मी असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
खरं सांगा, माहेरी जाण्याचा आनंद असतो की नाही? कुठली अशी एखादी एक संधी मिळते आणि मी माहेरी जाते आणि माहेरच्या माणसांना भेटते, असं होत असतं की नाही तुम्हाला सगळ्यांना? हा, पण आज तुम्ही इथे आल्यानंतर अगदी तसं वाटलं की नाही? आणि खरं सांगतो, खरंच वाटतं की अगदी तुम्ही माहेरी आल्यात ह्या सगळ्या ताया. तुम्ही आता जेव्हा इकडनं आता जाल ना, तेव्हा असं वाटतं की तुम्ही जाऊ नये, जरा थांबावं. पण नाईलाज आहे, कारण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार.